नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा पाया हा शिक्षण असतो असं मानलं जातं। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं देखील बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आणि जो माणूस, जी व्यक्ती ते दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। शिक्षणाची चळवळ ही भारतामध्ये खूप आधीपासूनची आहे आणि अजूनही ती शिक्षणाची चळवळ थांबलेली नाहीये। जगामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान येतंय, वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत आणि त्या गोष्टी, त्या नवीन नवीन येणारे तंत्रज्ञान जे आहे ते प्रत्येक पिढीला शिकता यावं ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाची चळवळ ही भारतामध्ये सुरूच आहे। महाराष्ट्रामध्ये देखील ती चळवळ आहे आणि विशेष करून भारताची आर्थिक राजधानी जी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाची ही चळवळ एका वेगळ्या पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे। अथर्व फाउंडेशन हे नाव कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल। म्हणजे मुंबईमध्ये कोणीही असा व्यक्ती नाही आहे, कोणी असा विद्यार्थी नाही आहे, पालक नाही आहे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक नसतील की ज्यांनी अथर्व फाउंडेशन हे नाव ऐकलेलं नसेल। ते अथर्व फाउंडेशनचे फाउंडर सुनील राणे सर आज आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण या अथर्व फाउंडेशनच्या प्रवासाबद्दल चर्चा करणार आहोत। प्रवास हा एका कॉलेजपासून सुरू झाला असेल तो आज म्हणजे अथर्व फाउंडेशनची एक युनिव्हर्सिटी झालेली आहे। युनिव्हर्सिटीचा दर्जा या संस्थानाला मिळालेला आहे। हा प्रवास नेमका कसा होता, किती अडथळे त्या प्रवासामध्ये त्यांना आलेले आहेत, त्या सर्वच गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। राणे सर, मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे। आणि सर्वात अगोदरच मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आज 15 ऑगस्ट आहे, तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये तुमचं शेड्यूल बिझी असेल, आजच झेंडावंदनाचा देखील कार्यक्रम केला, त्यातून तुम्ही वेळ काढून आम्हाला दिलेला त्याबद्दल तुमचे विशेष आभार। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचा जो सुरुवात तुम्ही केली, म्हणजे कुठला असा क्षण होता किंवा कुठली अशी घटना होती की ज्याने तुम्हाला प्रेरित केलं की ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं? खरं तर सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीने मी संपूर्ण भारतातील आपल्या नवीन पिढीला, ज्यांना आपण विद्यार्थी म्हणतो, त्या सर्व समस्त विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर शिक्षण, आपण सगळेजण शिक्षणाच्या माध्यमातूनच लहानपणापासून शिक्षण घेतो, पुढे येतो, मोठे होतो। कोणाचं शिक्षण कधी ना कधी अर्धवट सुटतं, पण ती व्यक्ती शिक्षणाचा आधार घेत घेत मोठी होत असते। आणि मला आठवतं आहे की अथर्वचा हा प्रवास साधारणपणाने 1995ला जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं पहिल्यांदा, म्हणजे 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि मग त्या 15 वर्षाच्या संघर्षामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे स्वर्गीय माननीय श्री गोपीनाथ मुंडेजी यांच्यासोबत मला राहण्याचा योग आला। आणि मग साधारण 1993 पासून 96 पर्यंत मध्ये विरोधी पक्षनेते होते आणि मग उपमुख्यमंत्री झाले सरकारमध्ये। या सर्व गोष्टी करत असताना 95, 96, 97, 98 पर्यंत 4 वर्ष पूर्ण झाली आणि अचानक एक दिवशी माननीय मुंडे साहेब म्हणाले की आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये काही ना काही केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर तुला ते लक्ष द्यावं लागेल। आणि तो काळ असा होता की आमचे स्वतःचे वडील दत्ताजी राणे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मंत्री होते आणि माननीय मनोहर जोशीजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते। आता मनोहर जोशीजी पण नाहीत, मुंडेजी पण नाहीत, आमचे वडील पण नाहीत। आणि ह्या सगळ्या कालावधीकडे मी बघताना माझ्या लक्षात येतं की ह्याला खरी गती कधी मिळाली, तर मुंडे साहेबांनी मला म्हटल्यानंतर मी सगळी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली। मी स्वतः त्यावेळेला एअर इंडियामध्ये नोकरी करत होतो आणि मग साधारण 1999च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अचानक स्वर्गीय जोशीजींना बदललं गेलं आणि आताचे आपले नेते, भारतीय जनता पार्टीतील आणि पूर्व मुख्यमंत्री आदरणीय नारायणराव राणेसाहेब मुख्यमंत्री झाले। आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर जी आमची गाडी ताशी 50 किलोमीटरच्या वेगाने धावत होती, तिने अचाट आणि अफाट असा वेग पकडला। कारण का स्वतः मुख्यमंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री आणि आमचे वडील अशा तिघांची मान्यता असताना आपण जर मागे राहिलो तर कसं होईल, असं करत करत मग जमीन शोधणं सुरू झालं। सरकारच्या जमिनी त्यावेळेला
शिक्षण क्षेत्रासाठी दिल्या जायच्या. आणि मग करता करता 1999मध्ये अचानक सरकार गेलं. 6 महिने आधी आपण निवडणुका घेतल्या आणि सरकार गेलं. पण त्यावेळेला जिथे आपण आज हे इतकं भव्य अथर्व उभारलं आहे, या जागेची मोजणी करून, या जागेची नोंदणी करून, या जागेचे पैसेसुद्धा त्यावेळेला मी भरले होते. आणि म्हणून सरकार बदललं, स्वर्गीय विलासरावजी मुख्यमंत्री झाले आणि तो कालावधी असा हळूहळू सरकत सरकत पुढे गेला. 2001मध्ये मी खरं अथर्वचं बांधकाम सुरू केलं. 2 वर्ष आम्ही एका भाड्याच्या जागेत होतो बोरिवलीमध्ये. तीसुद्धा किनार अशी आहे की 20 वर्षापूर्वी ज्या बोरिवलीमध्ये मी भाड्याच्या जागेत अथर्व सुरू केलं होतं, कालांतराने, निसर्गाने, दैवाने 20 वर्षांनी मला तिथेच आमदार केलं. आणि त्यामुळे अथर्वचा प्रवास हा बोरिवलीतून सुरू झाला. माझा राजकीय प्रवास वरळीतून सुरू झाला. मधल्या काळात बोरिवलीत आला, थोडा थांबला, परत तो सुरू झाला. आणि त्यामुळे अथर्वची निर्मिती करत असताना अनेक संघर्षमय प्रसंग आले. कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना कॉलेजेसची निर्मिती करावी, संस्था उभ्या कराव्यात, असं काही फार कोणाच्या मनात येत नव्हतं त्या काळी. कारण का हे सगळं उभारण्यासाठी तुम्हाला सहकाराची जोड आवश्यकता असते. जसं आपण म्हणतो की महाराष्ट्राचा समृद्धीचा पाया हा ग्रामीण महाराष्ट्राने रचला. तर ग्रामीण महाराष्ट्राने कसा रचला? जरी आर्थिक राजधानी मुंबई असली देशाची, तरी मुंबईपासून दूर असलेल्या या गावांमध्ये, मग किंबहुना विविध मराठवाडा असेल, विदर्भ असेल, किंबहुना पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्वांमध्ये ज्याला आपण म्हणतो की सहकाराची क्षेत्र मोठी होती. मग शाळा, शाळेच्या मागोमाग कॉलेज, कॉलेजच्या आधी साखर कारखाना, मग त्याच्यातून बँक, मग त्याच्यातून शेती, मग शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या सहकाराच्या माध्यमातून पुरवल्या जायच्या. म्हणून तुम्ही बघाल तर 1980-85च्या सुमारास काँग्रेसने आणि मग त्याच्यापुढे 1999 नंतर राष्ट्रवादीने या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपला पाया भरभक्कम करण्यासाठी शाळा कॉलेजेसचे विस्तार केले, विद्यापीठं काढली, अनेक विद्यापीठं उभी राहिली, अतिशय चांगली विद्यापीठंसुद्धा उभी केली. कोणी उभी केली म्हणण्यापेक्षा चांगल्या चांगल्या लोकांनी त्यावेळेला दूरदृष्टीने ही क्षेत्र काबीज केली. आणि 1999ला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा जमिनीपासून सुरुवात झाली, जमीन ताब्यात घेतली. आणि मग त्यावेळेला AICT नावाचं, आजही AICT नावाचं एक मोठं केंद्र आहे केंद्र सरकारचं, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पासून सगळ्या मान्यता तुम्हाला देतं. आणि त्याचा तो त्यावेळेला प्रभाव खूप होता. आता तो प्रभाव थोडा कमी झाला. मग त्यावेळेला आम्हाला आठवतं की काही मान्यता घेण्यासाठी आम्हाला धडपड करावी लागली. मग त्यावेळेला स्वर्गीय प्रमोद महाजनजी IT मिनिस्टर होते. मग त्यांनी केलेला 2001चा एक ऑर्डिनन्स, ज्याला आपण कायदा म्हणू, ज्याच्यामध्ये IT एनेबल्ड सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर पार्क्स निर्माण करण्यासाठी 2001ला त्यांनी NDZ प्रस्तावित योजना केली. तुम्ही विचार करा, आज आपण 24 वर्षानंतर ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्यामुळे दूरदृष्टीचे असलेल्या नेत्यांच्या द्रष्टेपणामुळे काय घडू शकतं, तर 2001ला त्यांनी टाकलेल्या रिझर्वेशनमुळे अथर्वची प्रगती जशी जशी पुढे गेली आणि जागा कमी पडू लागली, तेव्हा आम्ही 2009मध्ये या IT एनेबल्ड सर्व्हिसेसचा आधार घेत मलाडमध्ये इथून जवळजवळ 4 किलोमीटर दूरवर आणखीन एक जागा घेतली, ज्याला आपण म्हणू की खाजगी जागा अथर्वने विकत घेतली, जेणेकरून याचा प्रस्तावित विकास करताना हे क्षेत्र संपल्यानंतर पुढे जायला दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये न जाता मुंबईशी आपलं नातं आहे, त्यामुळे मलाडमध्ये राहावं म्हणून ती जागा आपण घेतली. मग 1999 ते 2004 हा पहिला टप्पा, ज्याच्यामध्ये पहिल्या 2 इंजिनिअरिंगच्या बॅचेस पूर्ण झाल्या, ग्रॅज्युएट झाले. 160 विद्यार्थी होते त्यावेळेला. आणि असं करता करता 2005मध्ये आपण हॉटेल मॅनेजमेंटची निर्मिती केली. 2003मध्येच अथर्व इंजिनिअरिंग बरोबर आपण MBA आणि MMS सुरू केलं. 2005मध्ये हॉटेल मॅनेजमेंट सुरू केलं. 2009मध्ये फिल्म, फॅशन, IT असं वेगवेगळं करत हा संपूर्ण कॅम्पस जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांनी
त्यावेळेपासून त्या ज्याला आपण रोलिंग सायकल म्हणतो असा सुरू झाला. मला आठवतं की 2004 सालच्या पहिल्या बॅचला 2003च्या रिक्रुटमेंटच्या वेळेला तेव्हा इन्फोसिस पण नवीन होतं, सरकार आपलं नव्हतं. आणि असं असताना 1995-96ला खरा मोबाईल आपल्याकडे आला. तो मोटोरोलाचा आपण ज्याला उघडायचो असा फ्लिप करायचो तो मोबाईल आला. 95-96च्या सुमारास महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये सुद्धा कम्प्युटर आणले गेले. त्यावेळेला छोटेसे कम्प्युटर यायचे, असेंबल्ड यायचे. आणि तो विकास मी आमच्या वडिलांच्या खात्याच्या मार्फत बघत होतो की कम्प्युटर गावागावात पोचवणे, ITIचा विकास करणे, IITची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणे, असा सगळा शिक्षणाचा विकास होत असताना आणखीन दूरदृष्टीने आपण काय बघितलं गेलं त्या काळात, तर 1999 ते 2004च्या कालावधीमध्ये अथर्वला मदत कोणी केली तर थेट त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी आम्हाला मदत केली. मदत अशासाठी केली की काही गोष्टी अशा असतात ज्या वेळेत पूर्ण होत नाहीत, त्याला थोडा वेळ लागतो. पण त्यावेळेला इतके कायदे कडक होते की वेळ मागायची सुद्धा जर तुम्हाला एखादी मान्यता पाहिजे. आणि अशा वेळेला स्वर्गीय गोपीनाथजींनी मला घेऊन आम्ही स्वर्गीय अटलजींना भेटलो आणि सांगितलं की आम्हाला थोडी मुदत वाढवून द्या पंतप्रधानांना. आणि असं करत करत अथर्वची निर्मिती केली. 25, 26, 27 वर्ष झाली. आम्ही 25 वर्ष पकडतो, कारण का या अथर्वच्या मालाडच्या कॅम्पसला 25 वर्ष पूर्ण झाली. एकामागोमाग एक नवीन नवीन योजना, नवीन कल्पना, ज्याला आपण म्हणतो की इनोव्हेशन. आपण नेहमी म्हणतो की RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. पण आम्हीसुद्धा RTIचा वापर गेले 10 वर्ष करतो, पण तो वेगळ्या कारणासाठी. त्याला आम्ही म्हणतो की रिसर्च, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन, RTI. म्हणजे रिसर्च जर नसतं तर रेडिओचा शोध कसा लागला, बल्बचा शोध कसा लागला. तर अशा वेळेला रिसर्च हे महत्त्वाचं दालन आहे, महत्त्वाचं माध्यम आहे, महत्त्वाचं ज्ञान आहे. आणि मग त्याच्यानंतर तंत्रज्ञान आणि त्याच्यानंतर कल्पकता. आता कल्पकता आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण अथर्वमध्ये इतके प्रचंड उपक्रम तयार केले की आज मी तिला इन्फोसिस नावाच्या इतक्या मोठ्या कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर अथर्वचे 4000च्या वर इंजिनियर्स आहेत. म्हणजे मुंबईपासून निघून डोनाल्ड ट्रम्पच्या नवीन पॉलिसीला, जी पॉलिसी इंडियन स्टुडंट्सला म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांना जरी घातक असली तरी आज मी तिला भारतातला सगळ्यात हुशार विद्यार्थ्याचा मेंदू हा अमेरिकेसाठीच वापरला गेला. बरोबर. त्यामुळे शिक्षणाने देश घडतो. शिक्षणाने तर आपल्या भारतातील विद्यार्थ्यांच्या इंटेलेक्च्युअल कॅपिटलमुळे म्हणजे अतिशय तीव्र बुद्धिमत्तेमुळे अमेरिकेची सुद्धा भरभराट झाली. म्हणजे हे अमेरिकेने मान्य केलंच पाहिजे. त्यामुळे अथर्वच्या शिक्षणाला आपण वेगळी दिशा दिली, नवीन नवीन कल्पना आणल्या. आता आपण सध्या तर आम्ही AR VR डिजिटल गेमिंग हे विद्यार्थी तयार करत आहेत. आणि मग अशा वेळेला त्यांना स्टार्टअप करण्यासाठी सरकार तर अनेक ठिकाणी मदत करतं, पण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही स्वतः त्यांना स्टार्टअप्स करण्यासाठी मदत करतो. आणि मग स्कॉलरशिप्स असेल, रोबोटिक्स कोलॅबरेशन्स असेल, फॉरेन युनिव्हर्सिटीज असतील, रिसर्च सेंटर्स असतील, असे विविध उपक्रम आणि मल्टीटास्किंग स्किल्स एज्युकेशन आपण अथर्वमध्ये केलं. बरोबर. तुमच्या पहिल्याच प्रश्नामध्ये असं वाटतं की आता इंटरव्ह्यू संपवला तरी काय हरकत नाही, पहिल्या त्याच्यामध्ये खूप माहिती दिली तुम्ही. परंतु तुम्ही एक सांगितलं की 99ला ह्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर सरकार गेलं, म्हणजे युतीचं जे सरकार होतं ते गेलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं. त्यानंतर काय अडथळे आले राज्य सरकारकडून? विशेष करून अडथळे तसं बघायला गेलं तर राज्य सरकारकडून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार काही अडथळे आले नाहीत. कारण का टप्प्याटप्प्याने प्रगती करत असताना जर आपल्या योजना, आपली कल्पकता आणि मुंबई शहर, या मुंबई शहरामध्ये जर तुम्ही बघाल तर आज म्हणजे मी निश्चितपणाने एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पण मुंबई शहरामध्ये जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग कॉलेजेसचं निर्माण करणं हे सोपं नाही आहे. आणि मी सुरुवातीलाच आमचे नेते आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय नारायणराव राणे साहेबांना का धन्यवाद देतो, कारण की मी सुद्धा गेले 40 वर्ष जवळजवळ लोकांना जवळून बघतो आहे
आणि मुख्यमंत्री असताना सन्माननीय राणेसाहेबांनी स्वतःच्या कॉलेजची निर्मिती ही सिंधुदुर्गात केली. आणि त्यावेळेला म्हणजे 25 वर्षापूर्वी कोणताही मुख्यमंत्री म्हणजे ज्याला शिक्षणाची आवड असेल, ज्याला शिक्षणामध्ये स्वतःच्या संस्था करायच्या असतील, अशा एखाद्या मुख्यमंत्र्याने आपल्याच सहकार्याच्या मुलाला सांगणं की तू मुंबईत कर, मी तिकडे करतो आणि तू निश्चितपणाने चांगलं करशील, असं मला माझी इच्छा आहे की तू चांगलं करशील आणि मला आशा आहे की तुला हे सगळं जर मी करायला दिलं तर तू करशील आणि मी गावाकडे करेन, मला वेळ लागला तरी चालेल पण मी गावाकडे करेन. आणि त्यांनी आता तर अत्याधुनिक हॉस्पिटलची निर्मिती केली. आणि त्यामुळे हा जो प्रवास झाला त्यामध्ये जसं मी म्हटलं की त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून नारायणराव राणेसाहेब, त्यावेळेला गोपीनाथजी तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्यांचा उल्लेख तो हा दिवसभरामध्ये सतत माझ्या मनामध्ये होत असतो प्रत्येक गोष्टीला. मग आमचे स्वर्गीय बाबा आणि मग आताच्या या 2014च्या नंतर 14 ते 19 आम्ही काही फार जे होतं त्याला चांगलं करणं याच्यात वेळ गेला, पॉलिश करण्यामध्ये. 19-20मध्ये सरकार बदलल्यानंतर त्या सरकारमध्ये काही परवानग्या मागण्याचा हेतूच नव्हता, कारण का परत तो कालखंड असा होता की त्यामध्ये करोनाचा काळ होता आणि विद्यार्थी टिकवणे, इन्स्टिट्यूट टिकवणं, त्याचे बजेटरी प्रोव्हिजन्स करणं, अशा सगळ्या गोष्टींमध्ये गेला. पण 2022 नंतर आता 25पर्यंत त्यावेळेला सन्माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्याच्या आधीच्या काळात ते मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिला जो सुवर्णयोग जुळून आला तो म्हणजे आम्ही गेले 1.5-2 वर्ष प्रयत्न करत होतो की अथर्वच्या या सगळ्या कारभाराला आता कुठे ना कुठेतरी राष्ट्रीय दर्जा आणि राष्ट्रीय दर्जा घेऊन मग कालांतराने 5 वर्षाने आंतरराष्ट्रीय दर्जा घ्यावा म्हणून विद्यापीठ केलं पाहिजे. कसं असतं की आपण 10 जरी कॉलेजेस उघडली आणि त्याच्यामधून दर्जेदार शिक्षण दिलं तरी त्याला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेमध्ये राहत असताना तुम्हाला नवनवीन कल्पना करायच्या असतात, विविध संकल्पना जोडायच्या असतात, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाला हे दाखवून द्यायचं असतं की भारतीय शिक्षण व्यवस्था ही मजबूत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ती अमेरिकन शिक्षण व्यवस्थे इतकीच मजबूत होऊ शकते. आणि भारतीय विद्यापीठ जरी खाजगी असतील तरी काही विद्यापीठांमध्ये नवीन कल्पना, नवीन संकल्पना, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना, माननीय आजचे आपले तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारजी असतील, आपले चंद्रकांत दादा पाटील मंत्री आहेत ज्यांच्याकडे शिक्षणाचा कारभार आहे, उच्च आणि तंत्र शिक्षणाचा, म्हणजे विशेष करून सन्माननीय देवेंद्रजींनी याच्यात भूमिका घेतली आणि सन्माननीय चंद्रकांत दादांनी त्याला मान्यता दिली प्रथमतः, कारण का ते स्वतः या खात्याचे मंत्री आहेत. आणि मग मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आणि आपले सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजींना तर हा माझा प्रवास हा 1997 पासून माहिती आहे पूर्णपणाने. मी युवा मोर्चाचा पदाधिकारी असताना सन्माननीय देवेंद्रजीसुद्धा युवा मोर्चामध्ये होते. त्यामुळे मी काय करत आहे याची पूर्ण जाण आमचे त्यावेळेचे सहकारी आणि आजचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींना आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्याला मान्यता दिली. आपण 2025मध्ये 27 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर एखाद्या प्रवाहामध्ये टिकून राहून, नुसतं टिकून नाही तर नवीन कल्पना, नवीन योजना, संकल्पना, विद्यार्थी, त्यांचं भवितव्य, असा विस्ताराचं जाळं उभं केलं. एका मागोमाग एक तुम्ही जर बिल्डिंग्स बघाल, त्याच्यातली टेक्नॉलॉजी बघाल, तर आपण भारतीय विद्यापीठ म्हणून आपण अमेरिकन विद्यापीठाच्या तुलनेला आणण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो निश्चितपणाने आज आपण जर अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये, मी जसं मगाशी म्हटलं की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या बजेटमध्ये 1,76,000 कोटीचं योगदान दिलं 10 वर्षात. आणि जर आपण बघितलं तर भारतामध्ये IITची निर्मिती करायची असेल तर 2,000 कोटी 2,800 कोटी रुपये लागतात आज. मग तुम्ही विचार करा तर 1,76,000 कोटी रुपये भारताच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेमध्ये भरले 10 वर्षात.
जर आपण 2820 कोटीच्या माध्यमातून बघितलं तर भारतात गेल्या 10 वर्षामध्ये आपण 62 IIT उभे करू शकलो असतो. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही भारतामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण, चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि ज्याला आपण म्हणतो की फी स्ट्रक्चर, हे अमेरिकेतलं फी स्ट्रक्चर इतकं महाग आहे, चांगल्या किमतीमध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणू की इकॉनॉमिकल प्राईस. आता काही ठिकाणी टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला प्रचंड खर्च करावा लागतो, त्यावेळेला ते पैशामुळे ती फी वाढत असते. पण आपण अमेरिकेच्या तुलनेमध्ये कमी आहोत का? तर अजिबात नाही. आणि त्यामुळे जरूर उल्लेख करावा, अशी राष्ट्रीय शिक्षणाची नीती आणणारे आजच्या आधुनिक भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन. कारण का शिक्षणाच्या दृष्टीने 36 वर्षांनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्याचा मान आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना जातो. त्यांच्याच कल्पकतेने मला आठवतं की 2018मध्ये आम्ही आमचं सॅटेलाईटचा रिसर्च पूर्ण केला, संशोधन पूर्ण केलं. 2006मध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केलेला प्रयोग 6 पासून 18पर्यंत IIT मुंबई आणि अथर्वच्या माध्यमातून पूर्ण झाला. आणि त्या सॅटेलाईटला मान्यता देण्यासाठी लोक हसायचे, म्हणायचे की विद्यार्थ्यांनी कसा काय सॅटेलाईट तयार केला, तो अवकाशात कसा जाईल. आणि मग 2018मध्ये माननीय पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांशी समन्वय करून IIT मुंबई आणि अथर्वच्या माध्यमातला पहिला सॅटेलाईट विद्यार्थ्यांनी बनवलेला, ज्याचं नाव प्रथम, हा अवकाशामध्ये गेला आणि लोअर ऑर्बिटकडे जाऊन आज त्याचं स्क्रिप्टिंग हे अथर्वच्या रडारच्या माध्यमातून, सॅटेलाईट अँटिनाच्या माध्यमातून आपल्या कॉलेजमध्ये येतं. हा संशोधनाने इतिहास घडवला. विद्यार्थ्यांच्या ज्याला आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर, ज्याला आपण म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रखर बुद्धिमत्ता, ज्याला आपण क्रॉस इमेजमधनं आपण जेव्हा एज्युकेशन देतो, जसं VR आणि AR इट्स अ मिक्स रियालिटी करतो, तशी ही मिक्स रियालिटी करून विद्यार्थ्यांनी चमत्कार घडवला. आणि म्हणून मी म्हणतो की भारतीय विद्यार्थ्यांची तीव्र आणि कुशाग्र बुद्धिमत्ता जर भारताने व्यवस्थितरित्या वापरली. परदेशाचं आकर्षण कशासाठी आहे, तर आपण बघतो की परदेशात गेल्यावर हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, असं चांगलं आहे, स्वच्छता असते, मेट्रो चांगली असते. आपण सुद्धा त्याच निर्मितीला जात आहोत. भारतीय नागरिकांनी हे आपल्या अंगीभूत आणण्याची गरज आहे. कारण का भारतीय नागरिकांना बघणारा जो असतो तो छोटा मुलगा मुलगी असते. आणि त्यामुळे नागरिकत्वाच्या भूमिकेमधून जेव्हा भारतीय नागरिक जातील की होय आम्ही भारतीय आहोत आणि जे जगामध्ये आपल्या लहान मुलामुलींना प्रिय आहे तेच आम्ही भारतामध्ये करू, मग ज्याच्यामध्ये नियम पाळण्यापासून गर्दीमध्ये कसं वागावं, पब्लिक युटिलिटी कशी करावी, शिक्षणाचा दर्जा वाढवत असताना अनेक ठिकाणाहून वशिले लावण्यापेक्षा आपण मेरिट ओरिएंटेड असावं, चांगलं शिकावं, चांगलं वाचावं आणि भारताच्या नवनिर्मितीमध्ये आपण एक देशाचे नागरिक म्हणून आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातला भारत वास्तविकतेमध्ये उतरण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये पण तो मुद्दा मांडलात आणि आता इथे पण तुम्ही मांडलात की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी अमेरिकेमध्ये किंवा परदेशात जातात, भारताच्या बाहेर जातात आणि तिथल्या इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यांचा इलाज असेल किंवा नसेल, परंतु मग त्याला कारण फक्त विद्यार्थी पालक आहेत की इथली सरकार पण? म्हणजे आता पुन्हा काँग्रेसने 50 वर्षात काय केलं हे आपण करायची गरज नाही. सरकार म्हणून आपलं कर्तव्य नाही आहे का? सरकार म्हणून काही गोष्टी करायला पाहिजे होत्या. इथली जी म्हणजे जो ब्रेन ड्रेन होतोय, जे एक म्हटलं जातं, तो ब्रेन इथेच राहायला पाहिजे, इथला पैसा इथेच राहायला पाहिजे आणि तो भारताच्याच उपयोगी आला पाहिजे. ह्यासाठी सरकारकडून काय कामं होताना दिसत आहेत का? नाही, आता सरकारकडून बघितलं आपण तर कसं आहे की सरकारच्या अनेक योजना असतात. आता आपण बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 14 ते 24 या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने स्टार्टअप योजना आणल्या. आपण बघितलं आता सोलार पॉवर 2014च्या आधी कदाचित असेल, पण मला सुद्धा वाटायचं नाही की इतकी सोलार पॉवर आपण आणली पाहिजे, आपण जनरेट केली पाहिजे. सरकारने मदत कोणाला केली पाहिजे? जो दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, पण हुशार आहे, त्याला सरकारने मदत केली पाहिजे. जो क्षमतावान आहे, जो ताकदवान आहे, जो आर्थिकरित्या मजबूत आहे, तो सरकारची जर मदत घेत राहिला. जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला जो घटक आहे पण तो हुशार आहे,
ज्याची बुद्धिमत्ता प्रखर आहे, फक्त संधीची पण आवश्यकता त्याच्याकडे आहे. संधी आणि साधनं नाहीत, त्याच्यापर्यंत सरकारने पोचलं पाहिजे. पण मला वाटतं की सरकारचे ते प्रयत्न चांगले सुरू आहेत, यशस्वी पण होत आहेत. स्टार्टअप योजना लोकांपर्यंत पोचत आहेत. स्किल इंडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांपर्यंत म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा स्किल इंडियाचे प्रयत्न सुरू आहेत. विविध योजना ह्या नुसत्या टेबलवर कागदावर न राहता त्याच्यातून प्रोडक्ट्स डेव्हलपमेंट सुरू आहेत. मेक इन इंडियामध्ये सुद्धा खूप प्रोडक्ट्स सुरू आहेत. मला आठवतं आहे की आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये आमच्याकडे प्रोजेक्ट फ्रायडे नावाचा एक दिवस मी सुरू केला आहे, ज्यामध्ये हजारो विद्यार्थी आमचे आठवडाभर ते प्रोजेक्ट्स बनवतात आणि दर शुक्रवारी ते प्रोजेक्ट्स आमच्या विविध प्राध्यापकांच्या समोर आणून ते आमच्याकडे येतात आणि आम्ही त्याला फंडिंग करतो. का करतो तर चायनाच्या धर्तीवर, अमेरिकेच्या धर्तीवर जसं तुम्ही बघितलं की या आता सध्याच्या जगामध्ये जिथे जिथे युद्ध होत आहेत तिथे सध्या ड्रोनचा वापर केला जातो आहे आणि मग भारतीय बाजारपेठांमध्ये सुद्धा आता ड्रोनची मागणी वाढत चालली आहे. मग त्यामुळे ड्रोनचा व्यापार करणारे, कारभार करणारे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग करणारी युनिट्स आता तयार होत आहेत आणि त्यामध्ये जर बघाल तर भारतीय बुद्धिमत्तेचे विद्यार्थी त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत. मग हेच विद्यार्थी आता ड्रोन टेक्नॉलॉजी आपल्याकडे आपण आणली नसती तर बाहेर गेले असते. रोबोटिक्समध्ये आता ह्युमनॉइड रोबोमध्ये आपण सगळ्यात पहिली महिला ह्युमनॉइड बघितली, तिचं नाव होतं सोफिया. पण मी 2013मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ भुसानकडून इंडस्ट्रियल रोबो आणला, तेव्हा तर सिलेबस पण नव्हता. 2018मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये लोक असं म्हणतात की आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी एका बैठकीमध्ये विचारलं की रोबोटिक्स टेक्नॉलॉजी आपल्या इंजिनिअरिंगमध्ये का नाही, आणि मग 2018मध्ये रोबोटिक्स इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आणलं गेलं. हा इतिहास आहे. आणि त्यामुळे जग बदलतं आहे, जगाबरोबर आपला देशसुद्धा बदलतो आहे. फक्त आपल्या देशातील विद्यार्थ्यांनी स्पीड वाढवण्याची गरज आहे. मग ती स्पीड कशी वाढवायची तर आपल्या देशामध्ये टीचिंग डेज हे 180 आहेत. सिंगापूरचा आपल्याच देशातील वयाचा विद्यार्थी 28 महिन्यामध्ये इंजिनिअरिंग घेऊन बाहेर पडतो. 28. आपल्याला त्याला इंजिनिअरिंग करायला 48 महिने लागतात. मग हा फरक कसा आहे? वय तेवढंच आहे, शिक्षण तेवढंच आहे, किंबहुना आपलं शिक्षण त्याच्यापेक्षाही चांगलं असेल, पण त्यांनीसुद्धा त्यांचा दर्जा आंतरराष्ट्रीय ठेवला आहे. मग मी माहिती घेतली सिंगापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर त्यांनी सांगितलं, त्याने माझे डोळे उघडले. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे टीचिंग डेज 270 आहेत. तर मी म्हटलं कसं काय? तर म्हणाले आमच्याकडे नॅशनल हॉलिडेज जे आहेत ते नॉमिनेट करून जवळजवळ 45 ते 55 नॅशनल हॉलिडेज आम्ही देतो. म्हणजे जसा त्यांचा देशाचा स्वतंत्रता दिवस असेल, आपल्याकडे जसे आपण महत्त्वाचे दिवस आहेत. जर आपण बघितलं तर वर्षभरामध्ये शनिवार रविवार मोजले आपण तर 8 जरी पकडले आपण एका महिन्यामध्ये तरी 12×8 = 96 होतात. म्हणजे 100 दिवस म्हणजे 3 महिने. म्हणजे वर्षातले 3 महिने शनिवार रविवार आपण घरी असतो. त्यांच्याकडे त्यातले 50 दिवस ते भरून काढतात. मग त्या 50 दिवसामध्ये ते विद्यार्थी तिकडे असतात. म्हणजे आपले 180 अधिक 50 त्यांचे 230 झाले. आणि 40 दिवस ज्या रजा आपल्याकडे असतात ते घेत नाहीत. आता 270 दिवस एज्युकेशन घेतल्यानंतर तरीसुद्धा त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी 100 दिवस उरतात. 95 दिवस 365 पैकी. त्याच्यातसुद्धा त्या मुलामुलीला सूट दिलेली असते की तुम्हाला ज्या वेळेला प्रोजेक्टसाठी कॉलेजला यायचं आहे, कॉलेज उघडं आहे, तुम्ही येऊन प्रोजेक्ट करा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुलं इतकी प्रचंड मेहनत करतात की 28 महिन्यामध्ये बाहेर आलेला विद्यार्थी आणि आपला 48चा, या 48 महिन्यामधला येणारा इंजिनियरला सुद्धा इच्छा आहे काम करायची, मेहनत करायची. आज आमच्याकडे शनिवार रविवार आहे, आज 15 ऑगस्ट आहे. आजही विद्यार्थी लॅब्समध्ये बसलेले आहेत, काम करतात. त्यांना वाटतं की आपण ज्याला आपण म्हणतो ना टाईम, वेलोसिटी अँड स्पीड, काळ, काम, वेग, ज्याला कळलं तो पुढे गेला, ज्याला कळलं नाही तो झोपला. त्याला आपण म्हणतो तो झोपी गेलेला जागा झाला. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आणखीन मेहनत करून, परिश्रम करून जग जे बदलत आहे, आधुनिक भारत जे बनवण्याचं आपलं स्वप्न पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी सांगतायत, ते पूर्ण करायचं असेल तर भारतीय विद्यार्थ्यांनी सिनेमासुद्धा बघितला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, पण ज्ञानावर भर देण्यासाठी वेळ दिला पाहिजे.
जसं आपण म्हणतो ना, झपाटल्याशिवाय यश मिळत नाही, वेळ लागल्याशिवाय जगामध्ये काय चाललं आहे हे कळत नाही, तसंच शिक्षण घ्यायचं असेल आणि शिक्षणातून आपला ठसा उमटवायचा असेल आणि आपली कारकीर्द बनवून आपण कोणतरी आहोत हे जगाला सिद्ध करायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. शिक्षणाचे दरवाजे अनेक गोष्टींनी आपण उघडत असतो, पण त्या दरवाजातून आपण कसं जायचं आणि किती टिकायचं हे विद्यार्थ्यांनी ठरवावं लागेल. त्यामुळे माझी विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे की विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करावी, परिश्रम करावेत, विविध योजना, संकल्पना आणि टेक्नॉलॉजी आत्मसात करावी, प्रचंड मेहनत करावी. आणि जर हे आपल्या विद्यार्थ्यांनी केलं ज्यांची बुद्धिमत्ता नैसर्गिकरित्या तल्लख आहे, तर मी तुम्हाला सांगतो आपली आर्थिक, ज्याला आपण म्हणतो की जागतिक स्तरावर आपली आर्थिक स्थिती ही 3ऱ्या क्रमांकाची होईल. आणि जर विद्यार्थ्याच्या या बुद्धिमत्तेच्या आधारावर पूर्ण विश्वामध्ये जर ब्रिलियंट इंटेलेक्च्युअल कॅपिटल कुठे आहे असं विचारलं गेलं तर ते भारत असेल. आणि भारताची ही इंटेलिजन्स संपत्ती जर आपण जपून ठेवली आणि त्याला वाढवली ना, तर मी बघतो माझ्याकडे मुलं मुली 18 वर्षापासून येतात, तर ब्रिलियंट हा शब्दसुद्धा कमी पडेल. फक्त त्यांना त्याच्यात मोल्ड करण्याची आवश्यकता आहे. आईबाबांनीसुद्धा म्हणजे आईवडिलांनीसुद्धा पालकांनीसुद्धा त्यांच्यावर बोज न टाकता, त्यांच्यावर ओझं न टाकता त्याला काय व्हावंसं वाटतं आहे, त्याला कशातली आवड आहे आणि इंटिग्रेटेडच्या मागे न धावता साधं जरी शिक्षण घेतलं तरी गावातला एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाणारा मुलगा हा विश्वामध्ये मोठा होऊ शकतो. त्यामुळे भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपली नैसर्गिक गुणवत्ता आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता हे जर आपण केलं तर मला वाटतं की भारतीय शिक्षण व्यवस्था आणि भारतातील आपली मुलं मुली, म्हणजे अनेक अहवाल सांगतात की 3रीच्या मुलाला 6वीच्या मुलाला 3रीचं पुस्तक वाचता येत नाही, गणित येत नाही किंवा गणित येत नाहीत. म्हणजे हा जो भाग आहे हा खरं त्या मुलाची काय चूक आहे, त्या मुलाकडून करवून घेण्यासाठी शिक्षक असतात. बरोबर. मग शिक्षकाला सरकारच्या माध्यमातून शिक्षकाचं वेतन असतं, मग त्या वेतनाच्या अगेन्स्ट अकाउंटेबिलिटी करण्याचं काम सरकारचं असतं. आता आपण जर अमेरिकेत बघतो, आपण अमेरिका सारखं करत असतो. मग अमेरिकेत क्रेडिट रँकिंग सिस्टीम आहे की तुम्ही ज्या मुलाला शिकवलंत उच्च शिक्षण त्याला तुम्ही नोकरी लावून देता का, तर ती दिली पाहिजे. आणि मग ती नोकरी तुम्ही लावून देत असाल तर तुम्ही शिकवता त्याला अर्थ आहे. त्यामुळे अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स केली जाते. ती जर आपण केली तर उद्या कुठचाही मुलगा जो शाळेमध्ये शिक्षण घेतो, कॉलेजला येतो, त्या प्राध्यापकाने, त्या अध्यापकाने, त्या ज्याला काही आपण म्हणू शिक्षकाने, शिक्षिकेने ही जबाबदारी घेतली पाहिजे. ही माझी 50 मुलं मुली आहेत ना, ही अशी ब्रिलियंट निघतील, ठीक आहे, एकाला 90 मिळतील, एकाला 60 मिळतील, एकाला 50 मिळतील, पण ही जी काही तफावत आपण बघतो ही तफावत दूर करायची असेल तर शिक्षकांनी सुद्धा मेहनत घेतली पाहिजे. आणि म्हणजे शिक्षकांना सुद्धा, मी आमच्या शिक्षकांना सुद्धा अनेक वेळेला आवाहन करत असतो की तुम्ही वेळेवर येता, वेळेवर जाता, पण नुसतं वेळेवर नाही, पण आपण 8 तासामध्ये या मुलांच्या भवितव्यासाठी इथे येतो. हे जर तुम्ही लक्ष दिलं तर विद्यार्थ्यामध्ये आमूलाग्र बदल घडतो. तुम्ही आज बघितलं असेल खाली किती विद्यार्थी होते आणि आपलेपणा जो असतो तो त्या विद्यार्थ्याला भावतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या आपलेपणाच्या भावनेतून शिकवणाऱ्या शिक्षकाने इतिहास घडवला आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपला देश घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अशा शिक्षणामध्ये आपण कार्यरत आहोत. सगळ्यांनी मिळून आपला भारत आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतका मजबूत करूया की आयुष्याच्या शेवटी आपल्याला वाटलं पाहिजे, होय आपण या भारताला काय दिलं आणि या भारताच्या शिक्षणाच्या दृष्टीने आपण दिलेलं योगदान. कोणी त्याची चर्चा करो न करो, पण आपण स्वतःला आरशात बघितल्यानंतर आपल्याला वाटतं, हो मी केलेलं काम हे निश्चितपणाने माझ्यासाठी तरी गौरवाचं आहे आणि भारतातल्या मुलामुलींसाठी, मुंबईतल्या मुलामुलींसाठी महत्त्वाचं आहे. खरं तर शिक्षकांचा जो रोल आहे तो अगदी बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकांत ठाकरे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर
प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की आम्ही दगड पाठवलेला आहे शाळेत, त्याचं मूर्ती करण्याचं काम हे शिक्षकाचं आहे, तुम्ही दगड परत पाठवू नका. परंतु तुम्ही जसा उल्लेख केलात की नोकरी मिळाली पाहिजे त्या मुलाला मुलीला जे काय आहे, परंतु नोकऱ्या नाही आहेत, म्हणजे बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. दुसरी गोष्ट, जे IITsमधून पासआउट झालेले विद्यार्थी आहेत असे देखील रिपोर्ट आलेत की त्यांना देखील नोकऱ्या मिळाल्या नाही, किंवा ज्यांना मिळाल्यात त्यांचं पे स्केल जे आहे ते तेवढं नाही आहे. म्हणजे हा जो एक क्रायसिस आहे पुढे अनएम्प्लॉयमेंटचा, त्याकडे कसं बघताय, किंवा ते करण्यासाठी आपल्या कॉलेजमधून जसे कॅम्पस प्लेसमेंट्स होतात तसं काही प्रकार आपण करतोय का? नाही, मी तुम्हाला म्हटलं की पहिले तर बेरोजगारी हा काही विषय बघा कसा आहे की मला जेव्हा नोकरी करायची होती तेव्हा मी 110 रुपयाची पण नोकरी केली. आज तुम्ही बॉम्बे डाईंगमध्ये जाऊन 1982चं माझं कार्ड काढाल ते 110 रुपयाचं आहे. कारण का मला तेव्हा समजत होतं की मिल बंद झाल्या, बाबांची नोकरी नाही आहे, आई एकटी नोकरी करते. तर तो समंजसपणा त्या कालावधीमध्ये 20 वर्षाचं पण मी नव्हतो, 18 वर्षाचा असताना माझ्यामध्ये आला की मला कळलं की मला 100 रुपयेसुद्धा कमवावे लागतील. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की बेरोजगार कोण आहे की ज्याच्या हाताला काम नाही, आपण असं म्हणतो. ज्याला शिक्षणाचा आधार नाही का, तर नाही, शिक्षणाचा आधार आहे. तुम्ही आता उल्लेख केला की IITमधल्या मुलामुलीला पे स्केल नाही. आता पे स्केलच्या बाबतीत तर माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे. पे स्केल कधी असतं की जेव्हा तुमची व्हॅल्यू त्या कंपनीला माहिती आहे, तुम्ही फ्रेशर आहात, नवीन आहात, आत्ताच ग्रॅज्युएट झाला आहात, तर यू शुड नॉट डिमांड, यू शुड प्रूव्ह युअर आयडेंटिटी फर्स्ट. ही माझी लाईनच आहे की तुम्ही प्रूव्ह करा, देन यू डिमांड. जर तुम्ही प्रूव्ह इतकं एक्सलंट केलं पहिल्या 3 महिन्यामध्ये तर ती कंपनी तुम्हाला कशाला जाऊ देईल. आणि तुम्ही जर पहिलंच डिमांड केलं तर ती कंपनी तुम्हाला कशाला घेईल. त्यामुळे यू डिमांड फर्स्ट रादर दॅन दॅट यू प्रूव्ह फर्स्ट अँड डिमांड नेक्स्ट. दुसरं असं आहे की आता रोजगाराच्या संधी इतक्या उपलब्ध होतात, पण जसं तुम्ही म्हणालात, नाही मला हे पे स्केल चालणार नाही. का नाही चालणार? नाही, मला 10 लाखच पाहिजे पर ॲनम. आता 10 लाखच पाहिजे, कंपनी म्हणते आम्ही आता 50,000 देऊ, म्हणजे पर मंथ, म्हणजे 6 लाखाचं पॅकेज झालं. कंपनी म्हणते यू प्रूव्ह. मग तो मुलगा म्हणतो नो आय कॅन प्रूव्ह, यू गिव्ह मी 1 लाख. मग कंपनी म्हणते व्हॉट यू विल डू. तो यू प्रूव्ह फर्स्ट, विल गिव्ह यू नेक्स्ट. आता असं होतं अनेक ठिकाणी की काही मुलं मुली ब्रिलियंट असतात. एकच उदाहरण देतो. मागच्या वर्षी आमच्या इंजिनिअरिंगमधल्या एका मुलाला ॲमेझॉनने घेतलं, 65 लाख रुपये पर ॲनम सॅलरी दिली. किती जणांना घेतलं? एकच. आणि एकाला घेत असताना हजारो मुलं परीक्षेला बसली, इंटरव्ह्यू झाले, ग्रुप डिस्कशन झालं, प्रोजेक्ट सबमिशन झाली सगळ्यांची, पण हा एकच सिलेक्ट झाला. यावर्षी एक कंपनी आहे जपानची, त्यांनी इंटरव्ह्यू किती वर्ष घेतले असावेत? 1 वर्ष. अख्ख्या मुंबई ठाण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये त्या कंपनीने इंटरव्ह्यूज घेतले कंटिन्युअस. आता तो विद्यार्थी आमचा सिलेक्ट झाला. 1 वर्षानंतर इंटरव्ह्यू झाले, ग्रुप डिस्कशन झाले, प्रोजेक्ट सबमिशन झाले, प्रोजेक्ट्स कसे लाईनअप करणार ते झालं, टेक्नॉलॉजी झाली. असं करून त्या मुलाला आत्ता त्या कंपनीने फायनली क्लिअर केला. 45 लाख रुपयाचं पॅकेज दिलं, म्हणजे 12 × 48, रफली 4.25 लाख. त्याला मी विचारलं की तू का ही कंपनी निवडली? तो म्हणाला मला जपानला जायचंच होतं, आय हॅव टू गो टू जपान. आणि म्हणतो मग ही कंपनी 1 वर्षापासून आमच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज, प्रोजेक्ट सबमिशन करत होती, आणि मी एक आणि ठाण्यातला एक मुलगा असे दोघंच सिलेक्ट झालो. मग बाकीच्यांचं काय झालं? तर बाकीचे, त्याला तो म्हणाला वेकेन्सी होत्या, मग आता ते दुसऱ्या सिटीला जातील, पुण्याला जातील, बँगलोरला जातील. माझं म्हणणं हे आहे की म्हणजे याच्यामध्ये प्रोफेसरची भूमिकासुद्धा खूप आहे. ज्याला आपण म्हणतो की ब्रेन स्टॉर्मिंग आणि काउन्सिलिंग करणं हे महत्त्वाचं आहे. कारण का काही ठिकाणी जास्त फी भरली म्हणजे जास्त पॅकेज मिळेल, असं काही विद्यार्थ्यांचं होत असतं. पण या सगळ्यांना काउन्सिलिंगमध्ये आणून, ब्रेन स्टॉर्मिंग करून एक्सलंट एज्युकेशन देत असताना त्याचं रिसिविंग स्टेशन किती मजबूत आहे. तुम्ही सध्या समजा चांगला प्रोफेसर आणलात, IITतला सायंटिस्ट आणलात, त्या विद्यार्थ्यांची लेक्चर्स घेतलीत, पण त्याचं रिसिविंग किती आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर किती आहे, आणि त्याप्रमाणे त्या ग्रास्पिंग पॉवरप्रमाणे त्याचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याचं अंडरस्टँडिंग कसं आहे,
त्याचं बिहेवियर, त्याचं ज्याला आपण म्हणतो की मॅनरिझम कसं आहे, हाऊ ही हॅज अ जनरल नॉलेज, तो वाचतो की नाही पेपर, त्याचं कम्युनिकेशन कसं आहे, इंग्लिश कसं आहे, प्रोजेक्ट्स कसे सबमिट करतो, ह्या सगळ्या गोष्टीने त्या विद्यार्थ्याची एक आयडेंटिटी तयार होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की बेरोजगारीची समस्या जी आहे त्याला क्रॅक करण्यासाठी अनेक प्रकल्प आले ना. पूर्वी तर रस्त्याची कामच होत नव्हती असं धरलं आपण, होत होती, पण आता रस्त्याची इतकी प्रचंड कामं होत आहेत. मी विचारलं 1-2 मुलामुलींना की तुम्ही काय करता, तर ते म्हणाले आम्ही आता MBA झालो पण रोड टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही काम करतो आहे. कसं करता, तर म्हणाले मेरठ ते दिल्लीचा रस्ता झाला, ज्या कॉन्ट्रॅक्टरला तो रस्ता मिळाला त्याला आम्ही सांगितलं की ही टेक्नॉलॉजी वापरतो, नव्हती त्याच्याकडे टेक्नॉलॉजी, आणि त्यांनी आम्हाला कन्सल्टंट म्हणून रिक्रूट केलं. आता हळूहळू करता करता आम्ही कन्सल्टन्सी आमची स्वतःची कंपनी उभी केली आणि आम्ही देशभरातल्या मोठ्या 20 कॉन्ट्रॅक्टर्सना कन्सल्टंट म्हणून काम करतो. म्हणजे ॲव्हेन्यूज खूप आहेत. तुमची बुद्धिमत्ता आणि ती बुद्धिमत्ता कुशाग्र करण्यासाठी वाचन. आता आपल्याकडे गुगल आहे, पण गुगलवर तुम्ही बसून कंटाळता, पण तुम्ही वाचन केलं पाहिजे. किती खरं आहे किती खोटं आहे हा एक नंतरचा भाग असतो. त्याच्यामुळे वाचन हल्ली विद्यार्थी करत नाहीत. म्हणजे त्यांना आपण म्हणतो मारून मुटकून वाचा. तर आमच्याकडे तर आम्ही लायब्ररीचे क्लासेस लावले आहेत की तुम्ही 1 तास जाऊन वाचायचं, जे वाचलं आहे ते तुम्ही बघून किमान लिहायचं. आता मी कुठेतरी आज येताना पेपरमध्ये वाचलं, अदर दॅन सिलेबस, व्हॉट यू लाईक यू कॅन रीड, अवांतर वाचन. अवांतर वाचन. आणि फक्त 10 लाईन्स लिहायच्या आणि त्या तुमच्या मेंटरला जाऊन दाखवायच्या आणि मेंटर तुम्हाला मार्क देईल. का मार्क देईल, तर तो रीड करतो की व्हॉट यू आर रायटिंग, किती समजलंय ते पण किती समजलंय. आता मी येता कुठेतरी वाचलं की नवीन पॉलिसीचा विचार चालला आहे. 1978मध्ये एक पॉलिसी होती म्हणतात चीनमध्ये की ओपन बुक पॉलिसी, म्हणजे पुस्तकात बघून लिहा, त्याच्यामुळे ज्ञानामध्ये भर पडते. आता ह्याच्यामुळे कशी ज्ञानात भर पडेल हा माझा समस्त विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. की पेपर तुम्हाला देणार आणि तुम्ही बाजूला ठेवलेलं पुस्तक घ्यायचं आणि त्या पुस्तकामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं, म्हणजे तुमचं डोकं हे फार हुशार आहे, कुशाग्र आहे असं मानलं जाईल आणि तो पेपर लिहायचा. म्हणजे रट लगाने से अच्छा देखील आजच्या पेपरला हेडलाईन आहे. त्यामुळे तुम्ही ते वाचावं आणि अशा काही पद्धती आणू नयेत असं तुम्ही सगळ्यांना सांगावं, जेणेकरून आजचा विद्यार्थी किमान वाचतो तरी आहे, शिकतो तरी आहे. आता तो रट्टे लावतो की नाही लावत हा पुढचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की आमूलाग्र पद्धतीने शिक्षण बदलतं आहे, पण शिक्षणाच्या ह्या प्रवाहामध्ये आपण टिकलं पाहिजे. जशी ढगफुटी असते ना, उत्तराखंडमध्ये झाली, हिमाचलमध्ये झाली, काल जम्मू काश्मीरला झाली, किश्तवाडला झाली. तर ढगफुटी म्हणजे काय आहे, तर अचानक एखादा ढग फुटतो आणि प्रचंड प्रमाणात पाणी पडतं. तसं आता टेक्नॉलॉजीचं झालं आहे. कुठेही तुम्ही गेलात तर टेक्नॉलॉजी. म्हणजे उद्या आपल्या घरामध्ये आपल्याला जेवण करण्यासाठी सुद्धा रोबो तिकडे आपण बसवून टाकला किचनमध्ये आणि त्याला इकडनं सांगितलं जेवण कर मी येतो आहे, तर तो रोबो जेवण करून रेडी करेल. त्यामुळे शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं दालन आहे. महाराष्ट्र, मुंबई, देश, मला वाटतं की देशामध्ये शिक्षणाची विविध दालनं आहेत. देशाची शिक्षण व्यवस्थासुद्धा चांगली आहे. तिला अधिक चांगली करण्यासाठी मी पण प्रयत्न करतो आहे. माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे प्रयत्न करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून आपली शिक्षण पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करा. आणि जसं मी म्हटलं की भारताची शिक्षण व्यवस्था आणखीन मजबूतीने पुढे जायची असेल तर तिला तंत्रज्ञानासोबत भारतीय विद्यार्थ्यांनी हे मनामध्ये आणलं पाहिजे की होय आम्ही उद्याच्या भारताचे प्रमुख घटक आहोत आणि तरच भारत आधुनिक बनण्याच्या दृष्टीने पुढे जाऊ शकेल असं माझं स्पष्ट मत आहे. बरीच मोठी चर्चा झालेली आहे आपली शिक्षण क्षेत्रावरती, परंतु राजकारणी व्यक्तीला जर राजकारणातला प्रश्न विचारला नाही तरी मुलाखत अर्धवट राहील की असं वाटतंय. म्हणून एक शेवटचा प्रश्न की एवढं तुम्ही सगळं केलं आणि तुम्ही आमदार पण राहिलात, परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये तिकीट नाही मिळालं काही कारणांनी, म्हणजे चांगलं वाटतं बरं झालं नाही मिळालं म्हणून? असं आहे की पक्षाने मला किंवा माझ्या वडिलांना इतक्या वेळेला तिकीट दिलं. म्हणजे अनेक लोक आपण बघतो की मिन्नतवारीने तिकीट मिळवतात, पण आपण कधीच मिन्नतवारीने तिकीट मिळवलं नाही. स्वतःच्या कर्तृत्वाने आमच्या वडिलांनी तर आचार्य अत्रेंच्या विरोधात निवडणुका लढवल्या.
लोक हसायचे, अपमान करायचे. त्यावेळेला एकदम लहान असताना तो काळ साधारणपणाने आणीबाणीच्या आधीचा होता आणि म्हणजे 60च्या दशकामध्ये म्हणजे 70च्या आजूबाजूला त्या निवडणुकांमध्ये हरल्यानंतर आम्हाला शाळेत जात असताना ते बिल्ले सापडायचे पणतीचे जनसंघाच्या आणि ती पणतीचा बिल्ला आम्ही लहान मुलं म्हणून असे लावायचो खिशाला. तर लोक हसायचे, म्हणायचे बुजी हुई पंटी की आप चिराग हो. अशा अपमानामधून आम्ही करत 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 वाढलो, मोठे झालो. बाबांनीसुद्धा पराभव स्वीकारले. पराभवाची परतफेड करताना दत्ता सामंतांसारख्या दिग्गजाचा पराभव केला आणि करत 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 जेव्हा मी राजकारणामध्ये आलो, मी सुद्धा पराभवाचा सामना केला. पक्षाने प्रत्येक वेळेला विश्वास दाखवून ज्या ठिकाणी कोणी लढायला तयार नसायचं, चारी बाजूने शिवसेना, कम्युनिस्ट, अशा परिस्थितीमध्ये आपण लढलो. हरलो तरी भारतीय जनता पार्टीची पताका तेवत ठेवली, जिवंत ठेवली. पक्षाने अचानक 2019मध्ये उचललं, बोरिवलीत आणलं. विचारलं नाही की बोरिवली कशासाठी पाहिजे. अचानक उचललं, आणलं. 4-5 वर्ष आपण अतिशय चांगलं काम केलं. म्हणजे स्वतःला आपल्या कामाचा अभिमान निश्चित आहे. पक्षाने परत काही न करता उचललं, परत पाठवून दिलं. त्यामुळे दिलं तेव्हा विचारलं नाही, काढून घेतलं तेव्हा विचारलं नाही. त्यामुळे कंप्लेंट करण्याची काही आवश्यकता नाही. आपण आपलं काम, शिक्षण असेल, राजकारण असेल, करत राहायचं आणि ते करत इतकं चांगलं करत जायचं की माणसाला वाटलं पाहिजे हे ह्या माणसाला आपण का नाही देऊ शकलो. हे प्रश्नचिन्ह. दिलं नाही ही चूक झाली का? नाही, दिलं नाही ही चूक असं झाली त्यांना का? वाटावं इथपर्यंत चांगलं काम करावं. याला काळच उत्तर आहे. आणि त्यामुळे ह्या काळाच्या उत्तराला कधी जेव्हा संधी मिळेल, म्हणजे उत्तर देण्याची संधी काळाला जेव्हा मिळेल तेव्हा तो देईलच. पण माझं काम हे निरंतर सुरू आहे. एका ठिकाणी तुम्हाला अडचण आली किंवा एका ठिकाणी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो की बॅरियर्स आले, अडथळे आले, की त्या अडथळ्याला पार करून जाण्याची जिद्द ही मूळ माणसामध्ये असते. आणि तो कोकणी असेल आणि मराठी असेल आणि मराठा असेल तर निश्चितच असते. त्यामुळे या सगळ्या अडथळ्यांवर मात करत सामाजिक दृष्टिकोन ठेवून सैनिक आणि पोलीस यांच्यासाठी काम करण्याची माझी जिद्द आणि मेहनत ही संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे. ही सुरूच राहील. मी आमदार असेन की नसेन, पार्टीचा कार्यकर्ता निश्चितपणाने राहीन. ज्या पार्टीची विचारधारा देश आहे आणि देशाचा तिरंगा आहे, त्या भारतीय विचारधारेला जोडणारी आणि राष्ट्रवाद म्हणणारी आमची परंपरा आहे. ज्या स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान आम्ही सांगत मोठे झालो. 370 कलम ज्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारमध्ये 5 ऑगस्ट 2019ला रद्द केलं गेलं, तेव्हा मीच होतो जो 15 ऑगस्ट 2019ला जम्मूच्या दोहेरे गावच्या बॉर्डरवर जाऊन पाकिस्तानच्या समोर झेंडा लावणारा मुंबईतला एकमेव होतो. त्यामुळे ती विचारधारा आमच्या हृदयामध्ये ज्वलंत आहे, तिरंगा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपण काम निश्चितच करत राहू. पण सामाजिक दृष्टिकोन ठेवून हे विश्व हे प्रचंड विस्तारत नेण्याची जी जिद्द आहे ते निश्चितपणाने तुम्हा सगळ्यांना अभिमानास्पद वाटेल. एक मराठी, एक मराठा, एक कोकणी लोकांसाठी झटणारा हे व्यक्तिमत्व तुम्ही सगळे आतापर्यंत जे मला बघत आलात ते पुढे पण करत राहू हा विश्वास तुम्हाला देतो. धन्यवाद सर. आणि अथर्व फाउंडेशनला मुंबई म्हणजे युनिव्हर्सिटीचा जो दर्जा मिळाला त्याबद्दल मुंबई आउटलुककडून तुम्हा सर्वांचेच म्हणजे तुमचा अख्खा स्टाफ, तुम्ही अगदी पिऊनपासून ते अगदी टॉप टू बॉटम जे आहे ते सर्वांनाच मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि हा जो वेळ तुम्ही दिलात त्याबद्दल खरंच आभार. याच्यामध्ये एकच जोडतो जाता आउटलुकने जो सर्वे केला अख्ख्या देशाचा, त्याच्यामध्ये इमर्जिंग युनिव्हर्सिटीज इन द फ्युचर याच्यात आपल्या अथर्व युनिव्हर्सिटीचा क्रमांक हा देशभरामध्ये 6वा आला. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण 25-27 वर्षाच्या अथक परिश्रमाने युनिव्हर्सिटी झालो. जसं मी सन्माननीय देवेंद्रजींचं अभिनंदन केलं, आदरणीय पंतप्रधानांचं अभिनंदन केलं, तसंच आपण या समस्त विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो की त्यांनी विश्वास माझ्यावर ठेवला. लहान मुलं मुली 18 वर्षापासून माझ्याकडे यायची आणि ती मोठी इतकी मोठी झाली आता. आणि त्यामुळे अथर्व युनिव्हर्सिटी ही निश्चितपणाने येणाऱ्या 5 वर्षामध्ये मुंबईचं नव्हे तर भारतामधली अग्रगण्य विद्यापीठांच्या ज्याला आपण म्हणतो की रांगेमधली पहिल्या 5 मधलं विद्यापीठ बनेल हा विश्वास मी तुम्हाला देतो.
धन्यवाद सर.